तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। भोई वडर युथ फोरम क्रांती संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना मागणीचं निवेदन। येथील निपाणी तालुका भोई वडर युथ फोरम क्रांती संघटनेच्या वतीनं गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार M.N. बळीगार यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं। न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालाच्या आधारे 63 जातींना 5% आरक्षण देण्यात आलं आहे। हे भोवी, वडर, बंजारा, कोरमा व कोरचा जातींना अन्यायकारक ठरलं आहे। या जातींना स्पृश्य समजून वरील आरक्षण दिलं गेलं आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कॅबिनेट बैठकीत न्यायमूर्ती नागमोहन दास यांचा अहवाल स्वीकारून अंतर्गत आरक्षण मंजूर केलं आहे। यामध्ये भोवी, वडर, बंजारा, कोरमा व कोरचा जातींना 5% आरक्षण देण्यात आलं आहे। वरील समाज हा अशिक्षित व अडाणी आहे, तसेच शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे। समाजातील नागरिक, कामगार, दगड फोडणं, वीट काम करणं, गाडी ओढणे ही मजुरीची कामे करतात। या जातींना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी वेगळे 2% आरक्षण देण्याची मागणी निपाणी तालुका भोई वडर युथ फोरम क्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जोत्रे यांनी केली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वडर यांनी भोवी, वडर, बंजारा, कोरमा व कोरचा जाती मागास असल्याने त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अग्रक्रमाने विचार करण्याची मागणी केली। यावेळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, मनोहर मातीवड्डर, महादेव मातीवड्डर, जयवंत मातीवड्डर, अनिल मातीवड्डर, संजय मातीवड्डर, चंद्रकांत मातीवड्डर, दीपक मातीवड्डर, मंजुनाथ मातीवड्डर, अण्णाराव कलकुडकी, अनिल कलकुडकी, चन्नप्पा कलकुडकी यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते। निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदार M.N. बळीगार यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून देण्याची व्यवस्था करू असं सांगितलं। ಮಾನ್ಯ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ 19/8/2025 ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಭೋವಿ ವಡ್ಡರ ಸಮಾಜವನ್ನು 6% ಇದ್ದದನ್ನು ಇವತ್ತು 5% ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಭೋವಿ ವಡ್ಡರ, ಕೊರಮ, ಕೊರಚ ಇನ್ನುಳಿದ 63 ಜಾತಿಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಂದು 5% ನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದೆ। ಕಾರಣ ದಯಾಳುಗಳಾದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಾಬಡತೋಬಡ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಕರೆದು ನಮಗೆ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಬೇಗನೆ ಸರಿಪಡಿಸಬೇಕಾಗಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಗದಿ ಬಡವ ಸಮಾಜ ಯಾವ್ದೈತೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ವಡ್ಡರ ಸಮಾಜ ಐತಿ। ಆ ವಡ್ಡರ ಸಮಾಜವನ್ನು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸುಧಾರಣೆ ಆಗಿಲ್ಲ। ಈಗ ಎಲ್ಲೋ ಒಬ್ಬರು ನೌಕರಿ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ದೃಷ್ಟಿ ಇರುವುದು, ಆರ್ಥಿಕ ಇರುವುದು, ಸಾಮಾಜಿಕ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹಿಂದುಳಿದಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದಯಾಳುಗಳಾದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಾಬಡತೋಬಡ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಕರೆದು ಮತ್ತು ಈ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ವರದಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕಾಗಿ विनंती ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। मोहन दासाच्या अहवालाच्या आधारे 63 जातींना 5% अनुदान देण्यात आले आहे, जे भोई, वडर, बंजारा, कोरमा, कोरच्या एकूण 63 जातीवर अन्यायकारक आहे। 63 जातींना स्पृश्य जाती म्हणून मान्यता देऊन अस्पृश्य जाती इथे समावेश करण्यात यावे अशी मागणी ऑल कर्नाटक भोई वडर युथ फोरम क्रांती आणि निपाणी तालुका भोई वडर समाज करीत आहे। कर्नाटक राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने दिनांक 19/8/2025 पूर्वी झालेल्या विधिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती नागमोहन दास अहवालातील मुद्दे समोर ठेवून मंत्रिमंडळ अंतर्गत आरक्षण लागू करण्यात आले आणि डाव्या हाताला 60% आणि उजव्या हाताला 60% आणि स्पर्श समाजाला 5% आरक्षण देण्यात आले आहे। ज्यात नागमोहन दास यांचा अहवाल तपासला असता भोई वडर समाज खूप मागे आहे। हा इतर समाजाच्या शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज आहे आणि आमच्या समाजातील कामगार, मजूर वीटकाम, दगडकाम, मातीकाम व दगडाचे काम करत आहेत, जेणेकरून इतर जातीचे शिक्षण आणि नोकरीमध्ये स्पर्धा करणे शक्य नाही। म्हणून आमची मागणी आहे की भोई वडर जातीचा विलीनीकरण करून
करून द्यावे. ज्या अस्पृश्य समाजामध्ये आरक्षण 5% आहे तेथे वेगळे 2% आरक्षण लागू करावे ही कळकळीची विनंती आहे.